परभनी जिंतूर एवं सेलू तालुका के किसानों के प्रश्न की ओर से शासन द्वारा अनदेखा करने के कारण विभिन्न मांगों को लेकर पूर्व विधायक विजयराव भामड़े के नेतृत्व में राष्ट्रवादी जनसंपर्क कार्यालय जिंतूर से शेतकरी आक्रोश मोर्चा निकाला गया। यह आक्रोश मोर्चा राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी के संपर्क कार्यालय एलदेरी रोड से होता हुआ तहसील कार्यालय पर पहुंचा और मोर्चे का रूपांतर जाहिर सभा में हुआ। इस समय मंच पर प्रसाद राव बुद्धवन ने कार्यक्रम का प्रस्तावित किया, जबकि अशोक नाना काकड़े ने मनोगत व्यक्त किया। अपने अध्यक्षीय भाषण में पूर्व विधायक विजयराव भामड़े ने किसानों को संबोधित करते हुए जिंतूर एवं सेलू तालुका में चालू वर्ष में बारिश कम होने की वजह से किसान अड़चन में आया है। किसानों के माल को अच्छा भाव नहीं, फसलों के नुकसान की भरपाई नहीं दी गई। इस तरह फसल बीमा भी मंजूर नहीं किया गया। फिलहाल जिले में दुष्काल को देखते हुए पानी की किल्लत, चारा छावनियां इत्यादि नियोजन करने की जरूरत है। किसानों की 100% शिकायत मंजूर कर फसल बीमा मंजूर करके वितरण किया जाए। जिंतूर एवं सेलू तालुका में 24 घंटे बीज पुरवठा किया जाए एवं दुष्काल की परिस्थिति की वजह से बीज बिल माफ किए जाए एवं अन्य मांगे शासन की है। इस समय उपस्थितों में प्रसाद राव बुद्धवन, अजय भैया चौधरी, विश्वनाथ राठौड़, रामराव उबाड़े, मुरलीधर मते, बाला साहेब घुगे, अभिनव राउत, अशोक नाना काकड़े, बाला साहेब रेवड़गे, राजेंद्र काका लाहने, विठल राव घोगरे, गणेश राव इलग, मनोज भाव थिटे, सुधाकर रोकड़े, मनीषाताई केंद्रे, आशाताई खिल्लारे, शरदराव अंभोरे, अहमद बागवान, दलबीर पठान, सोहेल सर, शोएब जानिमिया, चंद्रकांत बहिरट, उस्मान पठान, इस्माइल शेख, सलीम खाजी, अकबर कुरैशी, अभिजीत का भामड़े, हकीम लाला, सचिन राठौड़ आदि के साथ राष्ट्रवादी कांग्रेस पक्ष के असंख्य किसान एवं नागरिक उपस्थित थे। राजे छत्रपती शिवाजी महाराज आपल्या जिंतूर शहर मतदारसंघाचे माजी आमदार विजयरावजी भामड़े साहेब यांच्या नेतृत्वाखाली अन्यायाला वाचवण्याचे भव्य शेतकरी आक्रोश मोर्चाचे या ठिकाणी आयोजन केले। शेतकरी आक्रोश मोर्चा आणि आपण सर्वजण बघतोय की भीषण दुष्काळ आणि या दुष्काळाची चाहूल लागलेली आहे, तरी सुद्धा या महायुती सरकारला अजून सुद्धा हे महायुती सरकार झोपेत केवी उभं केलं आणि त्या 33 केवीची लाईन शेतकऱ्याच्या शेतात गेली का? असे 8 33 केवी आम्ही केले तुमच्या काळामध्ये। 4.5 वर्षाच्या काळामध्ये एखादा 33 केवी झालं दाखवा ना, झालं का? एकाही 33 केवी झालं नाही, फक्त मंजूर आहे बोलायला मालूम आहे। 8 33 केवी दिले या मालेगावमध्ये 33 केवीसाठी माझ्या केस झाली, अधिकाऱ्यांची केस केली माझ्या फक्त आज माझ्यावरती 26 केसेस झाल्या। माझ्या घरच्या केसेस नाही, बँकेची केस, एखाद्या शेतकरी आला बँकेत गेला नाही म्हणला, अधिकारी झाले आम्ही 26 केस झाले माझ्यावर। त्या 26 केस मध्ये विजय भामड़ेची घरची एक केस नाही, मी कोणाला खिलाफ बोललो नाही, माझ्या भावाचं भांडण नाही। या सगळ्या 26 केस या गोरगरीब लोकांसाठी मी माझ्या अंगावर घेतल्या। हे 33 केवीचं झालं। पुन्हा फेसबुक हॉस्पिटल नवीन किती बांधले त्यांनी, मी सांगतो मी किती बांधलेत। आपल्या मतदारसंघामध्ये आसेगावमध्ये एक चांगल्या प्रकारचा हॉस्पिटल आम्ही बांधला। पांडुरंगा पवारीचा असतील आपल्या आसेगावचे, विशंभराजी असतील, एक चांगल्या प्रकारचं हॉस्पिटल आम्ही आसेगावमध्ये बांधलं। त्या गोरगरीब लोकांना त्या दवाखान्याचा फायदा होतो। दुसरं हॉस्पिटल बांधलं मी चाठाण्यामध्ये, चाठाण्याचे सगळे कार्यकर्ते आले, चाठाण्यामध्ये एक चांगल्या प्रकारचा दवाखाना बांधला, चिकलठाण्यामध्ये चांगल्या प्रकारचा दवाखाना बांधला, पाचलेगाव, कोठा, कौसडी, वालूर, मोरेगाव, वाघी असे 10 ठिकाणी नवीन हॉस्पिटल बांधले मागच्या 5 वर्षामध्ये। निधी तुम्ही किती बांधले दाखवा, आम्हाला मंजुरी नको,
आम्हाला मंजुरी नाही पाहिजे. तुम्ही 4.5 वर्षामध्ये हे दवाखाना बांधला दाखवा. मी खाजगी ठोकपणे सांगतो, चला चारठाण्याला आपल्या गाडी बसा माझ्यासोबत. चारठाण्यामध्ये चांगलं हॉस्पिटल बांधलं आम्ही. मी दाखवू शकतो, माझं नाव आहे तिथं. आसेगावमध्ये बांधलं, चला मी दाखवू शकतो. नवसरीमध्ये, चिकलठाण्यामध्ये, कोरेगावमध्ये. अरे तुमच्या काळात दवाखान्यात दाखवा ना की. आता महिन्यावर आचारसंहिता का काम होईल तुमचं? हे काही हॉस्पिटल बांधलं नाही, पण आकडे असे की बघायचंच काम. शाळेवर मी येतो आता. त्यांनी काल शाळेचा व्हिडिओ काढला. त्यांच्या काही जवळच्या लोकांना मला सांगणे, त्यांचेही गाव त्यांचे कार्यकर्ते असतील. आम्ही विद्यार्थ्यांसाठी आम्ही काय केलं मला ते सांगायचं. मी परभणी जिल्ह्यातला पहिला आमदार आहे की ज्या ठिकाणी विद्यार्थी होते त्या शाळेला मी डिजिटल करण्यासाठी माझ्या आमदार फंडात तुम्ही पैसे दिले. ती शाळा डिजिटल झाली पाहिजे. मी 50 लाख रुपये दिले त्या शाळेमध्ये. मी प्रोजेक्टर दिला त्या शाळेमध्ये. मी चांगल्या प्रकारचं युनिटमध्ये मी पुस्तक माझ्या आमदार फंडामधून दिले. आम्ही चांगल्या प्रकारच्या शाळा बांधल्या. चारठाणा, बोरी, दुर्गा, कोसळी. जाऊन बघा ना, तिथला व्हिडिओ काढा. शाळा कोणी बांधल्या तर तुम्हाला कळत ना. येलदरी तिथली शाळा बांधल्या. आम्ही कधी राजकारण करतो, आम्ही कशी विकासामध्ये कोला घालत नाही. आता डीपीडीसी मध्ये कशामुळं कोर्टाने स्टे दिला? आता जज लोकांनी स्टे दिला म्हणजे काहीतरी चुकी झाल्या असतील ना. म्हणून मला तमाम शेतकऱ्याला सांगायचं की विजय भांबळेवर जे आरोप केले त्याचं उत्तर मी आज या ठिकाणी दिलं आहे. त्यांना मला सांगायचं की माझ्याही प्रश्नाचं उत्तर तुम्ही दिलं पाहिजे. आज आम्ही जसं सांगितलं की 33 किलोमीटर उभे केले, तुम्ही दाखवा ना. 33 किलोमीटर उभं केलं तुम्ही दाखवा. नवीन तुम्ही दवाखाना कुठं बांधला? रेस्ट हाऊस रेस्ट हाऊस मध्ये कोण जाणार? रेस्ट हाऊस बांधलं, हे बांधलं, हे गुत्तेदारीसाठी पर्सेंटेज चालू. अरे गरिबांसाठी काय केलं हे तुम्ही सांगितलं पाहिजे. हे झालं यांच्या फेसबुक दिदींचं, त्याच्या पप्पाचा उल्लेख करावा. त्यांची तर हाईट मी सांगतो तुम्हाला. 2014 ते 19 मी आमदार होतो. या मतदारसंघामध्ये अनेक गरीब लोक मला भेटायचे आणि सांगायचे माझे साहेब पगार सुरू करा. अरे आम्ही आमदार असताना या सगळ्या बसलेल्या आमच्या काही कार्यकर्ते प्रत्येक गावात गेले. आमच्या गरीब महिलांच्या पगारीच्या फायली बाजल्या. सेलू तालुक्यात आम्ही 6-7 हजार पगारी मंजूर केल्या. जिंतूरमध्ये 5,500 पगारी मंजूर केल्या. पगार मंजूर केल्यानंतर या तालुक्याचे माजी आमदार त्यांनी एक पत्र दिलं. ते मी पत्र तुम्हाला वाचून दाखवतो. हे पत्र बघा. 19/8/2019 मध्ये या मतदारसंघाचे माजी आमदार 25 वर्ष ज्यांनी या मतदारसंघाचं नेतृत्व केलं त्यांनी पत्र दिलं तहसीलदारला की श्रावणबाळ संजय गांधी योजनेच्या पगारी ह्या सगळ्या बोगस आहेत, ह्या पगारी बंद करा. अशा प्रकारचं पत्र त्यांच्या वडिलांनी त्या काळामध्ये दिलं. हे झालं. नंबर 2, मी आमदार असताना या मतदारसंघामध्ये जवळपास जिंतूर तालुक्यामध्ये 2,500 आपण सिंचन विहिरीच्या मंजूर केल्या. किती? 2,500 लोकांच्या विहिरी मंजूर केल्या. त्यांना पैसे मिळू लागले. पण याच ठिकाणचं राजकारण घुसलं. त्यांनी एक नांदेडचा कार्यकर्ता कोर्टामध्ये पाठवला. सगळ्या अधिकाऱ्यांना माहिती आहे पंचायत विहिरीच्या. आणि 2,500 विहिरीचे काम बंद करण्याचं काम या मतदारसंघाच्या माझ्या आमदार. त्याची माझ्याकडे माहिती आहे. 2,500 लोकांच्या विहिरी बंद पाडल्या. कोर्टामध्ये माणसाला पाठवलं. या गरीब लोकांच्या विहिरी बंद करण्याचं काम झालं. नंबर 3, काही लोक माझ्यावरती आरोप करतात की एमआयडीचे काम. त्यांनी पत्र दिलं की जिंतूर तालुक्यामध्ये नरेगाच्या कामाची चौकशी करा. विशेष करून ज्या राष्ट्रवादीच्या ग्रामपंचायत त्या ठिकाणी अशा प्रकारचं पत्र नाव सांगतो. बेलुरा, मोळा, कोरडी, बोरी, वडला, जाम, लोंढा, इटली, नवखंडा अशा अनेक ग्रामपंचायत
या गावाची चौकशी करा. हे पत्र कोणी दिलं? विद्यमान आमदारने. आणि ह्या पत्राच्या नंतर आपल्या तालुक्यातले एमआयडीसी कामं बंद पडले. आम्ही नाही बंद पाडले, तुम्ही पत्र. हा लढा द्यावा लागल आणि हा लढा आपण तोपर्यंत सुरू ठेवू जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य होत नाही, तोपर्यंत हा आमचा लढा नेहमीच सुरू राहील. अशा प्रकारची खूणगाठ आजच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपण बांधली पाहिजे. या तालुक्यामध्ये कोणी अधिकारी नाही. पंचायत समितीला बीडीओ चार्ज, तुमचा कृषी अधिकारी चार्जवर, सीडीपीओ चार्ज, तुमचे डेप्टी कलेक्टर तर 7 महिन्यापासून कोणीच नाही. अधिकारी कोणी यायला तर अधिकाऱ्याला दंडात केली जाते. नगरपालिकेला सीओ नाही. काय चाललं? सरकार तुमचं, राज्य तुमचं, केंद्र सरकार तुमचं, अधिकारी राहत नाही. कसा राहत नाही अधिकारी? आम्ही 5 वर्ष होतो. अधिकाऱ्यांच्या सुद्धा गोष्टी समजून घेतल्या पाहिजे. अधिकाऱ्याला सुद्धा आपण पाठबळ दिलं पाहिजे. अधिकाऱ्यांना सुद्धा त्यांचा मान सन्मान दिला पाहिजे. एखादा अधिकारी चुकत असेल तर त्याला जा विचारा. पण चांगले अधिकारी काम करत असेल त्याला तुम्ही मारहाण करता. तहसीलदार चांगले होते आमचे मांडरगोडे, त्यांना मारहाण केली, गेले बिचारी निघून. अशानं अधिकारी सुद्धा या ठिकाणी राहणार नाहीत. म्हणून सगळ्या शेतकऱ्याला एवढीच विनंती करतो की तुम्ही सरकत व्हा. त्या दिल्लीमध्ये हरियाणा आणि पंजाबचे शेतकरी 10 महिने आंदोलन केलं. त्यांनी 10 महिने मागं हटले नाही. 700 शेतकऱ्यांचा त्या ठिकाणी जीव गेला, पण ते मागं हटले नाही. म्हणून हा लढा नेहमी सुरू ठेवावा लागणार आहे. अरे आम्ही तुमच्या सोबत काय काळजी करू. कोण काय दबाव टाकते? 10 डिग्रीचं प्रकरण त्या दिवशीच आम्ही महिला असल्यामुळे आम्ही निंदा घेतली. महिला कशाला त्यांचा मान सन्मान केला पाहिजे. औद्योगिक वसाहतला पाहिलं ना काय झालं. त्याच्यामुळे आम्ही आमचे कार्यकर्ते चुकत नाही. आम्ही चुकत नाही. मान सन्मान ठेवला पाहिजे. राजकारण जागी करा. कोणाला दादागिरी धमक्याची भाषा देऊ नका. दादागिरी ते मागचा काळ गेला 1995चा. आता आला का करण्याची ताकद ह्या सगळ्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यामध्ये आहे. त्याच्यामुळे फार हवेत उडू नका. लोकांचे कामं करा. आणि आमच्या फेसबुक मॅडमला एवढंच सांगतो की जरा फेसबुक थोडं कमी करा. सकाळी उठलं की एखाद्या गावात जायचं आणि फेसबुकवर टाकायचं. आता कालपासून सुरू केलं चलो गाव अभियान. मला वाटते 4.5 वर्षाच्या नंतर चलो गाव अभियान. 4.5 वर्ष. 4.5 वर्ष का नाही केलं? अरे मी आमदार होतो. मी वर्षातून 4दा गावात जायचो. लोकांना विचारायचो पाणी आलं का, लाईट भेटती का, दवाखान्यात सिस्टर आहे का, डॉक्टर का, विचारायचं. आता 4.5 वर्षानंतर आता आल्यात गावात. म्हणून सगळ्या लोकांना विनंती करतो, आजचा मोर्चा आहे तुमच्यासाठी, तुमच्या हक्कासाठी आहे. आपण सगळे मिळून लढू आणि आपल्या मागण्या या ठिकाणी मान्य करू. या सगळ्या मोर्चासाठी तुम्ही वेळात वेळ या ठिकाणी काढून आलात त्याबद्दल तुमचं मनापासून या ठिकाणी अभिनंदन या ठिकाणी करतो आणि माझं मनोगत थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आज राष्ट्रवादीकडून इथं मोर्चा काढण्यात आलेला आहे. जिंतूर सेलू तालुक्यात गेल्या 1 वर्षापासून सातत्याने शेतकऱ्याचे अनेक प्रश्न आहेत. त्याच्यात प्रामुख्यानं सगळ्यात पहिला मोठा प्रश्न आहे आमचा की शेतकऱ्यांना सोयाबीनला त्या ठिकाणी 7,500 रुपये क्विंटल सोयाबीन शेतकऱ्यांचं घेतलं पाहिजे. कापूस सुद्धा किमान 12,000 रुपये क्विंटल शेतकऱ्यांचा घेतला पाहिजे. ही प्रामुख्यानं पहिली मागणी आहे. दुसरी आमची मागणी आहे की या मतदारसंघामध्ये मागच्या वर्षी सततचा पाऊस पडला होता. सततच्या पावसामध्ये या राज्य सरकारने जवळपास 13,600 रुपयाची घोषणा या सरकारने केली होती, पण ते 13,600 रुपये आणखी सरकारने दिले नाहीत. त्या शेतकऱ्यांचे पैसे सरकारकडे आणखीन बाकी आहेत, ते पैसे तात्काळ मिळावेत. 2022-23चा पीक विमा जो भरलेला आहे त्याच्यामध्ये फक्त त्यांनी 25% अग्रिम मंजूर केलं. 100% अग्रिम आमच्या शेतकऱ्याला भेटलं पाहिजे. ती पण आम्ही मागणी या ठिकाणी केलेली आहे. आमच्या मतदारसंघामध्ये या ठिकाणी एकही अधिकारी सध्या म्हणजे रेग्युलर नाही. बहुतांश अधिकारी आमचे चार्जवर आहेत, प्रभारी आहेत. आणि हे सगळे शेतकरी रोज चक्रा मारते आहेत BDOकडं, डेप्टी कलेक्टरकडं, तुमच्या COकडं. एकाचंही काम या ऑफिसमध्ये होत नाही. या अधिकाऱ्याची सुद्धा भरती झाली पाहिजे. अशा अनेक मागण्या घेऊन आम्ही सगळे राष्ट्रवादीचे कार्यकर्ते व शेतकऱ्यांच्या वतीनं आक्रोश या ठिकाणी का या आक्रोश मोर्चामध्ये आमच्या मागण्या मान्य व्हाव्यात
म्हणून आम्ही सरकारला निवेदन दिलं, जर ह्या आमच्या मागण्या मंजूर नाही झाल्या तर यानंतरचं एक मोठं आंदोलन जिल्हाधिकारी कार्यालयावर आम्ही आमच्या मतदारसंघाच्या शेतकऱ्यांच्या वतीनं आम्ही काढणार आहोत. सरकार मागण्या मान्य करेल असं वाटतं. शेतीमालाला भाव नाहीये आज मोठ्या प्रमाणावर, कापूस असेल, सोयाबीन असेल, आणि सरकार या प्रश्नांकडे दुर्लक्ष करतंय असं वाटतं. मागणं होतील तुमच्या? 1 वर्षापासून आम्ही मागण्या करतोय. खरं पाहिलं तर पंजाब हरियाणामधल्या 10 महिने आंदोलन केलं आणि 10 महिन्याच्या नंतर त्यांना न्याय भेटला. आम्ही सुद्धा वाट बघू की या सरकारकडून काही अपेक्षा करू. जर सरकारने या ठिकाणी आमच्या मागण्या मंजूर नाहीच केल्या तर लोकशाही आता ही नेहमी किती दिवस ठेवायची? काहीतरी वेगळं आम्हाला करावं लागेल, तरच हे सरकार या ठिकाणी जमिनीवर येईल. ती सुद्धा भूमिका शेतकऱ्यांना घेण्याची वेळ सरकारने येऊ देऊ नये, अशा प्रकारची आमची मागणी. स्थानिक आमदारांनी तुमच्यावरच आरोप केलाय की विकास निधी रोखतायत माझे आमदार, आणि काल शाळेचा त्यांनी एक व्हिडिओ व्हायरल केला आहे, त्याच्यामध्ये तुमच्यावरच त्यांनी आरोप केलाय की आलेला निधी तुम्ही न्यायालयात मार्फत रोखण्यात येते तुमच्याकडून माजी आमदारांकडून. मी कालच तो व्हिडिओ बघितला, त्याचं मी उत्तर आताच माझ्या भाषणात दिलं की माझ्या 5 वर्षाच्या कार्यकाळामध्ये मी किती हॉस्पिटल बांधले, माझ्या कार्यकाळामध्ये मी किती नवीन 33 की उभे केले, माझ्या कार्यकाळामध्ये मी नवीन किती शाळा बांधल्या, किती कोल्हापुरी बंदराचे मी कामं केले, याचा लेखाजोखा मी आता माझ्या भाषणात सांगितला. आणि त्यांनी जो आरोप केला माझ्यावरती की DPDCमध्ये स्टे घेतला, एखादा कोर्टाचा जज काही चुकीचा स्टे देत नसतो, त्याच्यामध्ये अनेक चुका आहेत. मागच्या DPDCमध्ये एखादा रस्ता इनकम्प्लीट असेल, तो अर्धवट झाला असेल, तर तो रस्ता पुढच्या DPDCमध्ये पूर्ण करावा, हे शासनाचा नियम आहे. त्यांनी तसं न करता जे खराब रस्ता आहे ते न घेता जो चांगला रस्ता आहे ज्याच्यावर काही ना काही त्यांना खालीवरी करायचं, तो रस्ता DPDCमध्ये मंजूर केला. ज्या गावामध्ये समशामुळीची गरज आहे त्या ठिकाणी लोकसंख्येच्या आधारे त्या ठिकाणी निधी मंजूर व्हायला पाहिजे. त्यांनी लोकसंख्येची आड बघितली नाही, तिथं निधी मंजूर केला. ज्या खरोखर शाळा खराब झाल्यात त्या ठिकाणी शाळेची गरज आहे, त्या ठिकाणी शाळा न टाकता त्या ठिकाणी जवळच्याच कार्यकर्त्याच्या सरपंचाला सांगून त्या ठिकाणची गावं घेतलेत. या सगळ्या बाबीमुळं हायकोर्टाने स्टे दिला आणि हा स्टे शेवटी जज जो निर्णय घेईन तो निर्णय सगळ्याला मान्य असला पाहिजे. म्हणून आमदारांनी जे माझ्यावरती आरोप केला त्याचं उत्तर मी आता दिलं आहे. आता माझ्या प्रश्नाचं उत्तर आमदारांनी द्यावं. ते कोणतं उत्तर द्यावं की त्यांनी 4.5 वर्षामध्ये मी जसं सांगितलं की मी 8 33 उभे केले, मी 8 हॉस्पिटल उभे केले, मी या ठिकाणी नवीन शाळा उभ्या केल्या, तशा प्रकारचं हॉस्पिटल, तशा प्रकारचं 33 केवी, तशा प्रकारचा मोठा बॅरेज हे त्यांनी दाखवावं, असं मला आमदारांना विचारायचं. सातत्यानं DPDCच्या निधीवरून आरोप केला जातो. नेमकं तुम्ही काय क्लेम केलेलं न्यायालयामध्ये, कशामुळे हा निधी थांबला? आणि मी क्लेम केलेला नाही, मी काही DPDCचा सदस्य नाही, मी काही आमदार नाही. याचिका दाखल काय न्यायालयामध्ये जे काही ग्रामपंचायतचे सरपंच गेले त्या सरपंचाचा अधिकार आहे ना, की एखाद्या गावातला सरपंच जर गावात शाळा नसल, एखादी समशाभूमी नसल, रस्ता नसल, त्या सरपंचाची अपेक्षा असते की माझ्या गावात विकासाचं काम व्हावं. असे काही सरपंच कोर्टामध्ये गेलेत आणि त्या सरपंचाच्या याचिकेमुळे तो स्टे भेटलेला आहे. ते काय विजय भांबळेच्या स्वतः याचिका दाखल नाही केली, त्या गावातल्या सरपंचाने याचिका दाखल केली आणि त्या सरपंचाची दखल कोर्टाने घेतली. याचा अर्थ काही ना काही काळं गोरं आहे, म्हणून कोर्टाने स्टे दिलेला आहे. तुमच्यावर आरोप का केला जातो सातत्यानं? आता ते आमचे म्हणजे काही सांगण्याची काही आवश्यकता दिसत नाही मला. माझ्या प्रश्नाचं उत्तर त्यांनी मात्र द्यावं. मी जे सांगितलं, मी 33 केवी केले, मी हॉस्पिटल बांधलं, मी बॅरेज बांधले, मी शाळा बांधली, याचं उत्तर मात्र त्यांनी फेसबुक आमदारांनी ते उत्तर दिलं पाहिजे. आणि आमदार मॅडमला मला सांगणे की आता 6 महिने राहिले, किमान आता तरी फेसबुक व्हॉट्सअप जरा कमी चालवा आणि लोकांच्या प्रश्नाकडे लक्ष द्या. हे लोक एवढे आज आले 5,000 6,000 शेतकरी, यांचे कामं झाले असते तर हे शेतकरी रस्त्यावर आले नसते. म्हणून आमदारांनी या शेतकऱ्याच्या प्रश्नाकडं लक्ष द्यावं. यांचं खरोखर किती वजन आहे आता हे त्यांनी त्यांचं आत्मपरीक्षण करावं. मी आत्ताच सांगितलं 132 केवी आमच्या बोरीचं हिंगोलीमध्ये घेऊन गेलेत, बोरीचं 132 केवी हिंगोली जिल्ह्यात घेऊन गेलेत. त्यांनी त्यांचं वजन वापरावं आणि ते 132 केवी आमच्या बोरीला त्यांनी वापस करावं, अशा प्रकारचं मला त्यांना सांगितलं.